झाल्याच्या नंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे, हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ बीड परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य आहे? नाविन्यपूर्ण म्हणजे नवीन पायंडा पाडेल। इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक। एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये, काय सांगा? या दुर्घटनेनंतर आकाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात। या दुर्घटनेनंतर मध्ये वाल्मिक कराडांना नेलं तेव्हा रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला, तर नेमकं हा रोहित कोण आता याचा शोध घेतला जातोय? कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे, रोहित कांबळे म्हणून असेल। रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल, पोलीसच्या गाडीत बसून नेलं ना मग तो तिथून। कराड कुटुंबियांनी असं म्हटलं की सुरेश धस हे या प्रकरणात हा जो हत्या प्रकरण घडला त्याच्या 2 दिवस आधी वाल्मिक कराड यांना येऊन भेटले होते, असं दावा त्यांच्या कुटुंबाने केला। वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो, असं दावा कुटुंबाने केला। भेटलो नाही। वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होतं? वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना, पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो त्याचं समर्थन करायचं का? दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्याबरोबर राहायचं का? तुम्हाला पटत असले तर राहतो बाबा। जसे पण दोन मंत्री झाले बीडमध्ये, धसना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून त्यांची धडपड सुरू आहे असा आरोप केलाय वाल्मिक कराड यांच्या पत्नीनं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली कशामुळे? या सगळ्या प्रकरणानंतर हो, मग आता ॲक्शन घेणार ना माननीय अजितदादा। ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब, ते जाहीर करतील ना। कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल, नाही ते इज्जतीचा पंचनामा होईल ना। ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिने असलेलेच लोक असतील, झंटा फांटा सगळे। मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील? नाही, वाल्मिक कराडांच्या पत्नीने तुमच्यावरती आरोप केला की तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून तुमची ही धडपड चालू आहे। का त्या माऊलीच्या बाबत मला काही बोलायचं नाही। मंत्रिपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुम्हाला माहिती। आणि मी मंत्रिपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठं आहे? मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची 5 वर्ष मी विधानमंडळाचंच काम करेन आणि तेही सर्वात उजवं कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करेन।